विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बी.एड कॅप ॲडमिशन 2025 याची महत्त्वपूर्ण स्टेप म्हणजे कॅप राउंड फर्स्ट आणि सेकंडसाठी जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. आणि आता ज्या विद्यार्थ्यांचं या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, असेच विद्यार्थी कॅपचा ऑप्शन फॉर्म फर्स्ट अँड सेकंड राउंडसाठी भरू शकणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉन कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड फर्स्ट आणि सेकंड पासून वंचित राहावं लागणार आहे. ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीत. मग आता ही फायनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, ती तुम्हाला कुठं भेटेल आणि तुमचं नाव कसं चेक करायचंय, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर आता सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला बी.एडच्या ऑफिशियल कॅप वेबसाईटला भेटेल. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर 14 तारखेच्या लिस्टमध्ये तुम्हाला बरेचसे काही फाईल दिसत असतील. तर एक आहे राउंड फर्स्ट ELCT फायनल मेरिट लिस्ट ऑफ एक्स सर्व्हिसमन. तर एक्स सर्व्हिसमन प्लस ज्या विद्यार्थ्यांनी ELCTची एक्झाम दिलेली आहे, एक सेपरेट टेस्ट असते जे इंग्लिश मीडियम करतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि एक्स सर्व्हिसमनची नावं याच्यामध्ये असतील. कॅप राउंड फर्स्ट ELCT फायनल मेरिट लिस्ट ऑफ OMS कॅन्डिडेट्स जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि ज्यांनी ELCT साठी फॉर्म भरला होता त्यांची लिस्ट तुम्ही यामध्ये पाहू शकता. नॉट कन्सिडरिंग इन द फायनल मेरिट लिस्ट आणि ज्या विद्यार्थ्यांचं या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि मित्रांनो, त्यांच्या नावासमोर त्यांचं नाव या लिस्टमध्ये का आलेलं नाहीये त्याचं रिझन तुम्हाला इथे दिसत असेल. क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आणि ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट या दोन कारणामुळे तुमचं नाव या नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलं असेल तर तुम्ही हा कॅप राउंड फर्स्ट आणि सेकंडचा फॉर्म भरू शकत नाही. तर असे एकूण किती विद्यार्थी आहेत, तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 10,718 विद्यार्थी हे या राऊंड पासून वंचित आहेत. आणि मग आता हे विद्यार्थी थर्ड राऊंडला एलिजिबल आहेत जर त्यांनी त्यांच्या फॉर्म मध्ये दुरुस्त करून घेतला तर. आणि त्यानंतर पुढची जी लिस्ट आहे ती म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ऑफ एक्स सर्व्हिसमन नॉन ELCT. आता जे प्लेन ज्यांनी सीईटी दिलेले आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी आहे एक्स सर्व्हिसमन. त्यानंतर OMS कॅन्डिडेट नॉन ELCT आणि इथं आहे फायनल मेरिट लिस्ट ऑफ MS ELCT आणि नॉन ELCT. तर ज्या विद्यार्थ्यांनी जे महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत आणि ज्यांनी इंग्लिश मीडियम साठी सीईटी दिलेले आहे त्यांचं नाव याच्यामध्ये दिसेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्लेन रेग्युलर सीईटी दिलेले आहे मराठी मीडियम साठी त्यांची नावं तुम्हाला इथे दिसतील. आता याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशी लिस्ट ओपन होईल आणि या लिस्ट मध्ये आता आपलं नाव आहे का नाही हे आपल्याला चेक करायचंय. या लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा भरता येणार आहे. मग इथं काय चेक करायचंय, तर एक तर आपलं स्टेट मेरिट नंबर आहे, तुमचा एकूण या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये तुमचा मेरिट नंबर तुम्हाला दिसेल आणि मेरिट नंबर वरून तुम्हाला ऍडमिशन भेटेल का नाही, तुमच्या डिझायर्ड कॉलेजमध्ये भेटेल का नाही हे तुम्हाला समजू शकतं. दुसरं आहे ऍप्लिकेशन ID, तो तुमचा बाय डिफॉल्ट बरोबर येणार आहे. तुम्हाला चेक करायचं आहे की नावामध्ये काय फरक पडलाय का, तो व्यवस्थित आहे का नाही आहे. त्यानंतर तुमचं इथे डेट ऑफ बर्थ असणार आहे, कॅटेगरी तीच आहे का बघा. त्यानंतर सीईटी पर्सेंटाइल इथे दिलेले आहेत, मेरिट स्कोर तुमचा दिलेला आहे, एलिजिबल क्वालिफिकेशन आणि UG PG चे मार्क, अशा प्रकारे या ठिकाणी बरीचशी माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती SSC HSC UG PG सर्व मार्क्स दिलेले आहेत. आणि काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे सबमिट अपलोड सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म स्कोर कार्ड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन असा जर रिमार्क असेल तर घाबरून जाऊ नका, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. तुमचा फॉर्म कदाचित पार्शियली व्हेरीफाईड असू शकतो, परंतु तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, इथं जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, जे जे काही तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही कॉलेज ऍडमिशन वेळेस तुमचे डॉक्युमेंट देऊ शकता. आणि जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये वगैरे काही गडबड असेल किंवा तुम्ही चुकीचं अपलोड केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये न घेता त्यांची कॅटेगरी OBC असेल, SC ST असेल तर त्यांना ओपन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि जर हे काय झालेलं आहे नेमकं, तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी
कमेंट बॉक्समध्ये दिसेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन कन्फर्म्ड आणि व्हेरीफाईड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड याच्या खाली जे काही तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल, पार्शली व्हेरीफाईड असेल, तर त्याच्या खाली तुम्हाला डिटेल माहिती भेटून जाईल. तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, मग आता ही भरपूर 3771 पानांची लिस्ट आहे. तर मग चेक कसं करायचं? तर तुम्हाला तुमचा हा नंबर, कॅब रजिस्ट्रेशन नंबर माहिती असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला कुठे भेटेल? तर लॉग इन केल्यानंतर वरतीच तुम्हाला होम पेज वरती जेव्हा तुम्ही लॉग इन करता, तर तुम्हाला समोरच हा नंबर दिसतो. तो नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कंट्रोल F हे दाबायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे पेस्ट करायचं आहे. आणि तुम्ही जसं हे पेस्ट कराल आणि क्लिक कराल, तर बरोबर तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल. तुमचा नंबर कुठल्याही पेजवरती राहू देत, तुम्हाला त्या पेजवरती ऑटोमॅटिक हे घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव या फायनल मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे आणि ही जी आहे ती तुमची मेरिट क्रमांक आहे आणि यावरून तुम्हाला लगेच समजून जाईल की तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे की नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.